नमस्कार मित्रांनो, मी संदीप जाधव तुमचं स्वागत करतो माझ्या ऑडिओ बुकमध्ये, ज्याचं नाव आहे तू पुरेसा आहेस. स्वप्रेमाकडे परतण्याचा पवित्र प्रवास, जे तुम्हाला शिकवेल तुमच्या आंतरिक मुलाला बरे करण्याचे सोपे मार्ग, आपले मूल्य पुन्हा तयार करण्याच्या नवीन पद्धती, आपल्या अंतर्मनाशी एकरूप होण्याच्या पद्धती आणि तुम्ही ज्या प्रेमासाठी पात्र आहात ते प्रेम मिळवण्यासाठी. एक दीर्घ श्वास घ्या. मला तुम्हाला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे, जे कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल. आणि ते आहे की तू पुरेसा आहेस. जेव्हा तू अधिक साध्य करशील तेव्हा नाही. जेव्हा तू वजन कमी करशील तेव्हा नाही. जेव्हा इतर तुला मान्यता देतील तेव्हा नाही. जेव्हा तू शेवटी स्वतःला दुरुस्त करशील तेव्हाही नाही. आत्ता, या क्षणी तू जसा आहेस तसाच तू पुरेसा आहेस. मला माहित आहे की हे शब्द कदाचित अनोळखी वाटते, कदाचित वेदनादायकही वाटतील, कारण इतके दिवस तुला सांगितले गेले आहे आणि तू स्वतःलाही सांगितले आहेस की तू पुरेसा नाहीस, की तुला अधिक करावे लागेल, अधिक व्हावे लागेल, अधिक सिद्ध करावे लागेल. पण एक सत्य आहे जे आपल्याला कुणीही शिकवत नाही. स्वप्रेम हे स्वार्थ नाही. हे जगण्यासाठी आवश्यक आहे. हेच आरोग्य, आनंद, नातेसंबंध, यश आणि शांतीचा पाया आहे. स्वप्रेमाशिवाय तुम्ही आयुष्यभर बाह्य मान्यतेच्या मागे धावता, नेहमी कामगिरी करत, कधीही विश्रांती न घेता. तुम्ही तुमच्या अंतर्गत जखमांना प्रतिबिंबित करणारे नातेसंबंध आकर्षित करता. तुम्ही तुमचे यश उधळून लावता, कारण आत खोलवर तुम्हाला विश्वास नाही की तुम्ही त्याला पात्र आहात. पण जेव्हा तुम्ही स्वतःशी असलेले नाते बरे करता, सुधारता, तेव्हा सर्व काही बदलते. तुमचे आरोग्य सुधारते, तुमचे नातेसंबंध बदलतात, संधी वाहू लागतात, शांती तुमची नैसर्गिक अवस्था बनते. हे फक्त पुस्तक नाही, हा तुमच्या घरी स्वतःकडे परतण्याचा उपचार प्रवास आहे. एक दैवी मार्ग आहे. हे आपण डिटेलमध्ये शिकूया. धडा पहिला, स्वप्रेम हाच सर्वांचा पाया का आहे? मला तुम्हाला काहीतरी विचारू द्या. जेव्हा तुम्ही चूक करता तेव्हा तुम्ही स्वतःशी कसे बोलता? जर एखादा मित्र तुमच्याकडे दुःखी होऊन आला, तर तुम्ही त्याला ते सांगाल का जे तुम्ही स्वतःला सांगता? कदाचित नाही. आपल्यापैकी बहुतेक लोकांना आपले सर्वात वाईट टीकाकार बनण्यास शिकवले गेले आहे. आम्ही बाहेरच्या जगातून, पालकांकडून, जोडीदाराकडून, बॉसकडून, समाजाकडून प्रेम, मान्यता आणि मूल्य मिळवायला शिकलो आहोत. पण स्वप्रेम गहाळ असताना काय होते ते मी तुम्हाला सांगतो. तुमचे आरोग्य बाधित होते. दीर्घकालीन ताण, चिंता, जळजळ आणि आजार सहसा स्व-नकारण्याच्या मुळाशी असतात. जिथं स्वप्रेमाचा अभाव असेल तिथं हे जास्त असते. तुमचे नातेसंबंध वेदनादायक होतात. तुम्ही स्वतःशी असे वागता जसे तुमच्याशी वागणारे लोक तुम्ही आकर्षित करता. मी पुन्हा सांगतो, तुम्ही स्वतःशी जसे वागता
तसेच लोक, तुमच्याशी वागणारे लोक तुम्ही आकर्षित करता. तुमचे यश रिक्त वाटते. यश देखील आतील शून्यता भरत नाही. तुमची आंतरिक शांतीही नाहीशी होते. तुम्ही नेहमी चिंताग्रस्त असता. नेहमी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. आता उलट कल्पना करा. कल्पना करा की दररोज उठताना असे वाटते, योग्य, सुरक्षित आणि पुरेसे, प्रेमळ आणि शक्तिशाली. ती कल्पनारम्य गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्याचे ठरवता, तेव्हाच ते घडते. स्वप्रेमाचा अर्थ तुम्ही परिपूर्ण आहात असे नाही. याचा अर्थ तुम्ही मानव आहात आणि तुम्ही ज्याची खूप काळजी घेता, त्याला देता, तीच करुणा तुम्ही स्वतःशी वागवत आहात. स्वप्रेम म्हणजे स्वतःला सोडणे थांबवण्याचा निर्णय. आणि आज तो प्रवास तुमचा सुरू होत आहे. दुसरा धडा, स्वतःवर प्रेम करण्याचे विज्ञान आणि अध्यात्म. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, तेव्हा खरोखर काय घडते याबद्दल बोलूया. न्यूरोसायन्स समजून घेऊया. तुमचा मेंदू पुनरावृत्तीद्वारे तयार होतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःवर टीका करता, तेव्हा तुम्ही स्वतःला नाकारण्याचे मज्जातंतू मार्ग मजबूत करता. तुमचा मेंदू शाब्दिकपणे तुमचा द्वेष करण्यात अधिक चांगला होतो. पण इथे एक चमत्कार आहे आणि तो म्हणजे न्यूरोप्लॅस्टिसिटी. तुमचा मेंदू पुन्हा जोडला जाऊ शकतो. नवीन नवीन वाट पुन्हा बनवल्या जाऊ शकतात. नवीन सवयी पुन्हा निर्माण केल्या जाऊ शकतात. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही प्रेमळ विचार, करुणामय शब्द आणि स्वतःशी दयाळू वृत्ती निवडता, तेव्हा तुम्ही नवीन मज्जातंतू मार्ग तयार करता. तुम्ही अडकलेले नाही. तुम्ही पुन्हा प्रोग्राम करण्यायोग्य आहात आणि ते तुम्ही केव्हाही बदलू शकता. याच्या मागचं मानसशास्त्र समजून घेऊया. संलग्नता सिद्धांतानुसार स्वतःशी असलेले तुमचे नाते तुमच्या सुरुवातीच्या नात्यांना प्रतिबिंबित करते. जर तुम्हाला लहानपणी असुरक्षितता, अयोग्य आणि प्रेमाची कमतरता वाटली असेल, तर तुमच्या अवचेतन मनाने ते सत्य म्हणून रेकॉर्ड केलेले आहे. आता प्रौढ म्हणून तुम्ही अशुद्धपणे त्या भावना पुन्हा निर्माण करता, स्वतःशी बोलणे, निवड आणि नातेसंबंधांद्वारे. पण उपचार शक्य आहेत. तुम्ही तुमच्या आंतरिक मुलाला, तुमच्यातील त्या लहान बालकाला कधीही न मिळालेले प्रेम देणारे पालक बनू शकता. यामागचं अध्यात्म बघा. प्रत्येक आध्यात्मिक परंपरा हेच सत्य शिकवते की तू प्रेमाने बनलेला आहेस. तू दैवी आहेस. तू संपूर्ण आहेस. स्वप्रेम हे तुम्ही कमवता असे काहीतरी नाही. हे तुम्ही लक्षात ठेवता असे काहीतरी आहे. हे तुम्ही स्वतःशी वागता असे काहीतरी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला नाकारता, तेव्हा तुम्ही तुमच्या पवित्र सार नाकारता, स्वतःलाच नाकारता. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपाशी एकाग्र होता, संरेखित होता. त्यामुळे कुणीही तुटलेला नाही. तू बरा होत आहेस आणि तू परिपूर्ण आहेस. आपल्या आंतरिक मुलाच्या जखमा आता आपण समजून घेऊया पुढील प्रकरणामध्ये. धडा तिसरा, आपल्या आंतरिक मुलाच्या जखमा समजून घेणे. क्षणभर डोळे बंद करा. स्वतःला एक मूल म्हणून चित्रित करा, कल्पना करा. कदाचित 5 किंवा 4 वर्षाचे, 3 वर्षाचे. त्या मुलाला काय ऐकण्याची गरज होती? तू सुरक्षित आहेस. आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो. तू महत्वाचा आहेस. तू आहेस तसाच पुरेसा आहेस. आता स्वतःलाही विचारा, तुम्ही ते शब्द ऐकले का?
आपल्यापैकी बहुतेकांसाठी उत्तर नाही हेच आहे. त्याऐवजी आम्ही काय ऐकलं? रडू नकोस, चांगले वाग, तू खूप जास्त आहेस, तू पुरेसा नाहीस, प्रेम अटींच्या अधीन आहे. आणि म्हणून तुमच्यातील ते मूल, तुमचे जे आंतरिक लहान मूल अजून वाट पाहत आहे पाहिले जाण्याची, प्रेमाने कवटाळल्या जाण्याची, धरले जाण्याची, प्रेम केले जाण्याची आणि स्वीकारले जाण्याची वाट पाहत आहे. सामान्य जखमा काय असतात त्या बघूया. पहिली, त्याग. लोक मला सोडून जातात. किंवा भीती, लोक मला सोडून तर जाणार नाही. दुसरं, नकार. मला नकोय किंवा लोकांना मी नकोय, नकोसा आहे. किंवा मला नाकार दिला तर काय. तिसरं, लज्जा. माझ्यात काहीतरी चूक आहे, मी कुठंतरी कमी आहे, ही भावना. चौथी, अयोग्यता. मी पात्र नाही. अनेक गोष्टींच्या बाबतीत वाटत असतं. पाचवं, अदृश्यता. मला कोणी बघतच नाही, कोणी माझ्याकडे लक्षच देत नाही, ही भावना. या 5 जखमा आहेत. या जखमा स्वतःहून दूर होत नाही. त्या तुमच्या अवचेतन मनामध्ये तुमची वर्तणूक, नातेसंबंध आणि स्वतःशी बोलणे यातून त्या व्यक्त होतात. आणि त्यातून त्या कसे बरे करायच्या हे आपण पुढे बघणार आहोत. पण येथे एक सुंदर सत्य आहे. तुम्ही या जखमांना बरे करू शकता. तुम्ही संपूर्णपणे स्वतःला हील करू शकता. तुम्ही त्या मुलाकडे परत जाऊ शकता आणि त्याला आवश्यक असलेले सर्व काही देऊ शकता. तुम्ही प्रेमळ, सुरक्षित, करुणामय उपस्थिती बनू शकता, ज्याची ते लहान मूल वाट बघतंय. तेच आंतरिक मूल बरे करणे आहे आणि तेच तुमच्यातील इनर चाइल्डला हिलिंग करणे आहे. आणि जर ते केलं तर ते सर्व काही बदलते. धडा चौथा, लाज, अपराधीपणा आणि मी पुरेसा नाही, मी संपूर्ण नाही, यातून मुक्त कसे व्हायचे. तुम्हाला लहान ठेवणाऱ्या त्या आवाजांबद्दल, त्या संवादांबद्दल बोलूया. पहिलं, लज्जा. मी वाईट आहे. दुसरं, अपराधीपणा. मी काहीतरी वाईट केले आहे आणि मी पुरेसा नाही, पात्र नाही, मी कधीही योग्य होणार नाही, ही भावना. या 3 साखळ्या आहेत ज्या तुम्हाला स्वनकारात अडकवतात. पहिलं तर मी वाईट आहे, दुसरं मी काहीतरी वाईट केलंय आणि तिसरं मी कधीही योग्य होणार नाही. ही एक चैन आहे, एक साखळी आहे. हे कुठून आलंय? तर बालपणीच्या टीका. ज्या टीका तुम्ही ऐकल्यात लहानपणी ते. दुसरं, तुलना करण्याची संस्कृती. घरांमध्ये तुलना केली जाते ते. त्यानंतर परिपूर्णतावाद. परफेक्शनच्या मागे प्रत्येक व्यक्ती धावते. आणि नेक्स्ट आहे आघात, लहानपणीच्या जखमा. आणि 5वं आहे अटींच्या अधीन प्रेम. तू पास झाला तरच तू चांगला, तू जिंकलास, टॉप आलास तरच चांगलं, अशा अटींचं प्रेम. आणि ते तुमच्यासाठी काय करतात जेव्हा आपण या गोष्टींच्या मागे धावतो, तर तुम्ही तुमचे प्रकाश मंद करता, स्वतःचीच लाईट तुम्ही घालवता, जेणेकरून इतरांना आरामदायक वाटेल. तुम्ही सेल्फ सॅबोटाज होता. दुसऱ्याच्या सुखासाठी तुम्ही व्यक्त होत नाही. तुम्ही अस्तित्वासाठी माफी मागता. तुम्हाला वाईट वाटतं की मी का आहे. तुम्ही जास्त काम करता, जास्त देता, जास्त कामगिरी करता, पण तरीही तुम्हाला कधी पुरेसं वाटत नाही. तुम्ही तुमच्या योग्यतेची पुष्टी करणारे लोक आकर्षित करता. तुम्ही यश, प्रेम, आनंद उधळून लावता. पण तुम्हाला समजावून घेण्याची गरज आहे. लज्जा ही गोष्ट खोटी गोष्ट आहे. अपराधीपणा सोडला जाऊ शकतो. आणि मी पुरेसा नाही हा जो शिकवलेला विश्वास आहे, ही जी धारणा आहे, ते खोटं आहे, ते सत्य नाहीये. तुम्ही ह्या सर्व गोष्टींना बरे करू शकता. तुम्ही तुमच्या चुका नाही आहात. तुम्ही तुमचा भूतकाळ सुद्धा नाही आहात. तुम्ही इतरांनी सांगितलेल्या कथा सुद्धा नाही आहात. इतरांनी जे तुम्हाला वर्णन केलंय ती सुद्धा तुमची रियालिटी नाहीये. तुम्ही
मानवी अनुभव घेणारा आत्मा आहात. तुम्ही शिकत आहात, तुम्ही वाढत आहात, तुम्ही विकसित होत आहात आणि तुम्ही करुणेला, प्रेमाला पात्र आहात, विशेषतः स्वतःकडून. त्यामुळे इतर काय म्हटले यानुसार स्वतःला जज करू नका. इतरांच्या तोंडावर स्वतःला, इतरांसोबत कम्पेअर करून स्वतःला जज करू नका. कारण तुम्हीही प्रेमाला पात्र आहात, करुणेला पात्र आहात. कारण तुम्ही सतत शिकत आहात, वाढत आहात, बदलत आहात. धडा 5वा, उपचार साधने. या प्रॉब्लेमवर काय काय आपण उपचार करू शकतो हे बघूया. EFT, होपोनोपोनो, अवचेतनचं पुनर्प्रोग्रामिंग, ह्या गोष्टी आपण यात बघणार आहोत. आता याला बरं कसं करूया हे थोडं डिटेलमध्ये शिकूया. हे केवळ सिद्धांत नाही, ही सिद्ध साधने आहेत जी तुमचा मेंदू, मज्जासंस्था आणि अवचेतन मनाला पुन्हा जोडतात. EFT हे भावनिक स्वातंत्र्याचं तंत्र आहे. ते स्वप्रेमासाठी तुम्ही टॅपिंगद्वारे करू शकता. EFT ॲक्युप्रेशर आणि मानसशास्त्राचं एकत्रीकरण आहे. विशिष्ट मेरिडियन बिंदूवर टॅप करताना तुमच्या भावना व्यक्त करून तुम्ही अडकलेली ऊर्जा मुक्त करू शकता आणि भावनिक नमुने पुन्हा तुम्ही जोडू शकता. पुन्हा तो मज्जातंतूचा मार्ग करू शकता. पुन्हा स्वतःवर प्रेमाची उधळण करू शकता. स्वप्रेमासाठी तुम्ही टॅपिंग करायला पुढील स्क्रिप्ट वापरू शकता. जसं तुमच्या कराटेच्या पॉइंट म्हणजे हाताच्या बाजूला टॅप करा आणि म्हणा, जरी मी स्वतःवर खूप कठोर राहिलो, मी स्वतःशी कठोर वागलो, तरी मी स्वतःला खोलवर आणि पूर्णपणे स्वीकार करत आहे. जरी मला योग्य वाटत नाही आणि तरीही मी स्वतःवर प्रेम करणे निवडत आहे. मी स्वतःला स्वीकार करत आहे. जरी मी इतके दिवस लज्जा बाळगले आणि तरीही मी आता शांती निवडतो. हे सर्व सोडून मी स्वतःला निवडतो, स्वतःला स्वीकार करतो. पुढील सर्व बिंदूंमधून म्हणजे भुवयांजवळ, डोळ्यांच्या बाजूला, डोळ्याखाली, नाकाखाली, हनुवटीवर, तुमच्या कॉलर बोनजवळ, नंतर काखेमध्ये, उजव्या काखेत, डाव्या काखेत तुम्ही हे सर्व टॅपिंग करून हे पॉइंट्स म्हणत पुन्हा तुम्ही हे पुनरावृत्ती याची करू शकता. तुम्ही फक्त टॅपिंग करताना म्हणायचे आहे, मी पुरेसा नाही, हा विश्वास मी सोडतो. मी प्रेमाला योग्य नाही, हा विश्वास मी सोडतो. मी स्वतःला माफ करतो. मी माझ्या स्वतःच्या त्वचेमध्ये सुरक्षित आहे. मी जसा आहे तसा परिपूर्ण आहे. मी स्वतःवर स्वकरुणा निवडतो. मी बरा होत आहे. मी पुरेसा आहे. मी स्वतःचा स्वीकार करत आहे. मी स्वतःला पूर्णपणे माफ करत आहे. असे पॉइंट्स तुम्हाला रिपीट करायचे आहे. तुम्हाला जर ही पद्धत पूर्णपणे डिटेलमध्ये शिकायची असेल तर कमेंटमध्ये माझा नंबर दिला आहे. मीही तुम्हाला फ्रीमध्ये शिकवेल. माझ्याशी संपर्क करा आणि हे फ्रीमध्ये शिका. दुसरं तंत्र आहे होपोनोपोनो. ही एक हवाईयन पद्धती आहे जे माफीचा सराव करते. होपोनोपोनो ही स्वक्षमा आणि उपचारांची एक साधी गहन प्रथा आहे. स्वतःला हे 4 वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचे असतात. यामध्ये पहिलं आहे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. मराठीत सांगतो, मला माफ करा, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही तुमच्या आंतरिक मुलाशी, तुमच्या शरीराशी, तुमच्या आत्म्याशी बोलत आहात आणि तुम्ही तुमच्या आंतरिक जगाची जबाबदारी घेत आहात आणि प्रेम निवडत आहात, असा यांचा अर्थ होतो. जेव्हा तुम्ही म्हणता आय एम सॉरी, तेव्हा तुम्ही जबाबदारी घेतात म्हणून सॉरी म्हणत आहात. कृपया मला माफ करा हे तेव्हा म्हणता जेव्हा तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायचं आहे, सुधारायचं आहे. आणि तुम्ही धन्यवाद तेव्हा देतात जेव्हा तुम्ही सरेंडर करून कृतज्ञतेमध्ये जाता आणि तुम्ही तुमच्या जगाची जबाबदारी घेऊन तर स्वतःवर जेव्हा प्रेम करता तेव्हा तुम्ही आय लव्ह यू म्हणता आणि प्रेमात ती शक्ती असल्यामुळे ते सगळं हील होण्याचं काम करतं. हे दररोज तुम्ही करा आणि तुम्ही याचा मॅजिकल चमत्कार बघा. तिसरी पद्धत स्वतःला ओळखणे आहे. म्हणजे तुमची जी ओळख आहे ती तुमचं वास्तव ठरवते. जर तुम्ही स्वतःची ओळख, तुमची आयडेंटिटी मी पुरेसा नाही अशी असेल तर ते तुमचे जीवनच सेम तशा गोष्टीच प्रतिबिंबित करेल.
म्हणून तुम्ही याची पुनर्रचना करायची आहे, आयडेंटिटी शिफ्ट करायची आहे. जुनी ओळख जर मला प्रेम करण्यासारखे नाही किंवा मी पात्र नाही असे असेल, तर मीच स्वतः प्रेम आहे. मी योग्य आहे, मी परिपूर्ण आहे, मी संपूर्ण आहे. दररोज सकाळी आणि रात्री तुमची नवीन आयडेंटिटीची पुनरावृत्ती तुम्ही करू शकता आरशासमोर, किंवा पेन आणि कागद घेऊन दररोज तुम्ही हे लिहू शकता. स्वतःला या नवीन व्यक्तीप्रमाणे जगताना तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, बघू शकता. जणू काही ते सत्य आहे आणि ऑलरेडी घडलेलं आहे, अशा आविर्भावामध्ये ते तुम्हाला म्हणायचं आहे. याने तुमच्या मेंदूला कल्पना आणि वास्तवातला फरक कळत नाही. जेव्हा तुम्ही हे रिपीट करता, अनेक वेळा पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करता, तेव्हा तुमचा सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड हा त्यावर विश्वास ठेवून तशीच तुमची व्यक्तिमत्व घडवतो, तुमची आयडेंटिटी घडवतो. आता पुढचा बघूया आपण, अवचेतनची पुनर्प्रोग्रामिंग. पुढची पद्धत, तुमचे अवचेतन तुमच्या आयुष्याचे 95% लाईफ चालवत असते. तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्ही तुमचे अवचेतन पुन्हा प्रोग्राम केले पाहिजे. आणि ते कसे करायचे? तर पहिलं आहे प्रतिज्ञापन. तुम्ही अफर्मेशन्स म्हणू शकता, व्हिज्युअलायझेशन करू शकता आणि रिपिटेशन करू शकता. ह्याने काय होतं, तर थीटा मेंदू तरंग अवस्थेत झोपण्यापूर्वी आणि जागे झाल्यावर जर तुम्ही ह्या तुमच्या नवीन आयडेंटिटी विषयी ज्या वेळेला तुम्ही रिपिटेशन करता, त्याचं व्हिज्युअलायझेशन करता, त्यावेळेला तुम्हाला स्वतःवर एक विश्वास बसतो आणि ती रियालिटी होते. जेव्हा तुम्ही स्वतःला आधीच बरे, प्रेमळ आणि योग्य म्हणून व्हिज्युअलाइज करता, बघायला लागता, तेव्हा ती रियालिटी बनून तुमच्या आयुष्यात उतरते. तशाच गोष्टी आकर्षित होतात आणि ह्याची जेव्हा तुम्ही पुनरावृत्ती करता, दैनंदिन सराव करता, तेव्हा मेंदूमध्ये ह्याचे बिलीफ बनतात, नवीन मज्जातंतूचा मार्ग बनतो आणि न्यूरोप्लॅस्टिसिटी होते. तुमची आयडेंटिटी पूर्णपणे बदलते, तुमचं सबकॉन्शियस माइंड पूर्णपणे प्रोग्राम होतो. धडा 6, अढळ प्रेम निर्माण करण्यासाठीचा दैनंदिन सराव. स्वप्रेम हे गंतव्यस्थान नाही, हे दैनंदिन सराव आहे. येथे साधे शक्तिशाली विधी आपण डिस्कस करणार आहोत, जे तुम्ही सहज करू शकाल. सर्वात पहिलं, आरशासमोर प्रॅक्टिस करणे. तुमच्या डोळ्यात पहा आणि म्हणा, शुभ सकाळ, सुंदर आत्मा, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझा अभिमान आहे. तू पुरेसा आहेस. तू जसा आहेस तसा मी तुला स्वीकार करतो. मी तुला पूर्णपणे माफ करतो आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तू जसा आहेस तसा माझ्यासाठी संपूर्ण आहेस, पुरेसा आहेस. दुसरं, तुमच्या शरीराचे आभार मानणे. धन्यवाद देणे. धन्यवाद शरीर श्वास घेण्यासाठी. धन्यवाद बरे होण्यासाठी. धन्यवाद आयुष्यभर मला घेऊन जाण्यासाठी. धन्यवाद की तुझ्यामुळेच मी आयुष्याचा आनंद घेत आहे. धन्यवाद शरीरा, प्रत्येक कार्यासाठी शरीराला धन्यवाद द्या. आणि तिसरा आहे, हेतू सेट करा, तुमचं इंटेन्शन सेट करा. आज मी स्वकरुणा निवडतो, मी स्वतःशी प्रेमाने वागतो आणि आज मी स्वतःचा आदर करणार, सन्मान करणार, असं इंटेन्शन सेट करा आणि त्याच पद्धतीने वागा. आणि दिवसभर स्वतःशी बोलणे तपासा की तुम्ही काय बोलत आहात, कसे शब्द वापरत आहात. तुमच्या आंतरिक संवादांवर लक्ष ठेवा. टीका, कुतूहल आणि करुणेने ते सर्व बदला. नेक्स्ट, सीमेचा सराव करा. दोष न घेता नाही म्हणायला शिका. तुमच्या ऊर्जेचे संरक्षण करा. तुम्ही काय करू शकता आणि काय नाही हे समोरच्या व्यक्तीला सांगा. उगाच दडपण आणि अननेसेसरी जबाबदारी ओढून घेऊ नका. जे तुमच्या पात्रतेत आहे, क्षमतेत आहे तेवढं घ्या आणि नसेल तर ते नाही म्हणायला शिका. तिसरं, लहान लहान विजयांचा उत्सव साजरा करा. छोटे छोटे तुम्ही जे काही विजय मिळवलेत त्यात आनंद व्यक्त करायला शिका. स्वतःला ओळखा. तुम्ही तुमचे सर्वोत्तम करत आहात. स्वतःला अप्रिशिएट करा. स्वतःचं अभिनंदन करा. हे तुम्ही दिवसभर करायचं. आणि संध्याकाळी काय करायचं, तो विधी आहे चिंतन. सर्वात महत्वाचं, आज मी काय चांगले केले,
मी स्वतःशी कसा वागलो, स्वतःसाठी केव्हा उभा राहिलो, स्वतःला काय बोललो, याचं चिंतन करा. दुसरं, माफी. मी कोणत्याही चुकांसाठी स्वतःला माफ करत आहे, कारण मी शिकत आहे, मी वाढत आहे. दिवसभरात काही जरी चूक झाली असेल तर स्वतःला माफ करा आणि इतरांनाही माफ करा. तिसरं, प्रतिज्ञापन. मी योग्य आहे, मी स्वतःवर प्रेम करतो, मी पुरेसा आहे, मी सुरक्षित आहे, मी परिपूर्ण आहे. अशा अफर्मेशन आणि स्वयंसूचना स्वतःला द्या. दररोज संध्याकाळी या तिघ पद्धतींचा वापर करा. तुमची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलेल. या पद्धती नक्की वापरा. धडा 7. मार्गदर्शित उपचार, प्रतिज्ञापन, दृश्यीकरण आणि आंतरिक संवाद. चला या उपायांवर अधिक खोलवर जाऊया आणि तुमचे सक्रिय उपचार सत्र एक प्लॅन करूया. सर्वात पहिलं आहे स्वप्रेम प्रतिज्ञापन. दररोज भावनेसह अफर्मेशन म्हणा, स्वयंसूचना द्या. मी काही स्वयंसूचना तुमच्यासाठी देत आहे. पहिलं, मी प्रेम, आदर आणि दयाळूपणाला योग्य आहे. मी प्रेमासाठी पात्र आहे, मी सन्मानासाठी पात्र आहे, मी आदरसाठी पात्र आहे. मी आहे तसा परिपूर्ण आहे तसा पुरेसा आहे. माझ्याकडे काही असलं किंवा नसलं तरीही. मी भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला माफ करत आहे, कारण मी शिकत आहे. मी दररोज बदलत आहे, इम्प्रूव्ह होत आहे आणि म्हणून मी माझ्या सर्व मिस्टेकसाठी स्वतःला माफ करत आहे. मी लज्जा सोडतो. मी जो काही शेम, गिल्ट आणि रिग्रेट धरून ठेवलाय तो मी सोडतो. मी माझी माणसं आहे तशी स्वीकार करतो. मी स्वतःलाही स्वीकार करतो आणि इतरांनाही स्वीकार करतो. मी माझ्या गरजा आणि भावनांचा आदर करतो. मी माझ्या स्वतःच्या शरीरात सुरक्षित आहे. मी आनंदी आहे आणि मी समृद्धीला पात्र आहे. माझ्यावर माझं प्रेम आहे. मला प्रेम करण्यासारखं आहे आणि मी प्रेमासाठी पात्र आहे आणि मी स्वतःच प्रेम आहे. मी काहीही करू शकतो. माझा स्वतःवर विश्वास आहे, कारण मी परिपूर्ण आहे. मी काहीही हाताळू शकतो आणि मी काही पण मिळवू शकतो. मी परिपूर्ण आहे, मी पात्र आहे. या प्रकारच्या अफर्मेशन दररोज तुम्हाला रिपीट करायचे आहेत. तुमच्या आत्मविश्वासाच्या वाढीसाठी त्या मस्ट आहेत आणि स्वतःच्या प्रेमासाठी त्या मस्ट आहेत. पुढचं आहे पद्धत, ती आहे मार्गदर्शित दृश्यीकरण, व्हिज्युअलायझेशन. डोळे बंद करा, 3 वेळा दीर्घ श्वास आत घ्या आणि कल्पना करा की एक उबदार सोनेरी प्रकाश तुम्हाला वेढत आहे. तुमच्या क्राऊन चक्रामध्ये, तुमच्या सहस्रार चक्रावर तो प्रकाश येत आहे आणि तिथून तो प्रकाश तुमच्या अवतीभोवती पसरत आहे आणि एक बबल, एक घेरं तुमच्या अवतीभोवती बनवत आहे. सोनेरी प्रकाश जो तुम्हाला वेढलेला आहे आणि हा बिनशर्त प्रेमाचा प्रकाश आहे. हा परमात्म्याकडून आलेला प्रकाश आहे जो तुम्हाला विना शर्त अनकंडिशनली प्रेम देत आहे. स्वतः तुम्हाला पूर्णपणे हील करत आहे. तुमच्या संपूर्ण शरीराला प्रेम देत आहे. तो तुमच्या शरीरात प्रवेश करताना अनुभवा. तुमच्या डोक्यातून, तुमच्या चेहऱ्यावरून, मानेतून, खांद्यातून, हृदयातून, तुमच्या पोटातून तो प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक जखम बरी करत आहे. तो तुमचा प्रत्येक गळत कोपरा भरत आहे. तो तुम्हाला पूर्णपणे बरे करत आहे, उपचार करत आहे आणि हील करत आहे. हा प्रकाश तुम्हाला सांगत आहे की तुझ्यावर प्रेम कर. तुझ्यावर सर्व, तू प्रेमाला पात्र आहेस. तुझ्यावर प्रेम आहे, तू सुरक्षित आहे, तू संपूर्ण आहेस. मी कायम तुझ्यावर प्रेम करणार आणि मी कायम तुझं संरक्षण करणार. आता स्वतःला एक मूल म्हणून पहा. त्या छोट्या मुलाकडे चालत जा, खाली बसा, त्याच्या डोळ्यात बघा आणि म्हणा, मी आता येथे आहे. मी तुला कधीही सोडून जाणार नाही. तू माझ्यासोबत सुरक्षित आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, कारण तू पुरेसा आहेस, तू संपूर्ण आहेस आणि मला तुझा अभिमान आहे. तू जसा आहेस तसा मी तुला स्वीकार करतो. मी तुला माफ करतो प्रत्येक गोष्टीसाठी आणि मी तुझा आहे तसा स्वीकार करत आहे. तू प्रेमाला पात्र आहेस, तू सन्मानाला पात्र आहेस. तू जसा आहेस तसा पूर्ण, संपूर्ण आणि परिपूर्ण आहेस. त्या मुलाला धरा. त्याच्या वेदना तुमच्या प्रेमात विरघळताना अनुभवा. त्याला मिठी मारा. आता त्यावर प्रेमाचा वर्षाव करा.
त्याला सांगा की मी तुझ्या सोबतच कायम राहणार. माफी मागा की मी तुझं ऐकून घेतलं नाही, तुझ्यावर प्रेम केलं नाही, तुझी काळजी घेतली नाही, तुला कायम दोष देत राहिलो म्हणून माफ कर. आणि त्याला मिठीत घेऊन त्याला वचन द्या, मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. मी कायम तुझी काळजी घेणार आणि मी सदैव तुझी साथ देणार. मी सदैव तुझी बाजू घेणार खंबीरपणे. मी सदैव तुला ऐकून घेणार. मी सदैव तुझ्यावर प्रेम करणार. असं बोलून तो प्रेम तुम्ही अनुभवा थोड्या वेळासाठी. आणि नंतर हळूहळू तुम्ही वर्तमानात परत या. डोळे उघडा आणि आता तुम्ही इमॅजिन करा तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात. तुम्ही संपूर्ण झालात, परिपूर्ण झालात आणि तुम्ही संपूर्ण आहात. त्या आंतरिक मुलाशी तुम्ही संवाद साधा. तुमच्या त्या आंतरिक मुलाला एक पत्र लिहा आणि सांगा की आज तुला माझ्याकडून काय हवे आहे ते मला सांग. आणि ऐका ते काय लिहे, जे काही तो प्रश्न विचारून जे तुमच्या मनात येईल ते लिहा. तो जे काही सांगेल ते लिहा आणि प्रेमाने प्रतिसाद द्या. स्वतःसाठी स्वतःला पत्र लिहा, तुमच्या आंतरिक मुलाशी संवाद करा आणि ते सर्व त्या पत्रामध्ये मेन्शन करा. त्याला माफी मागा, त्याला अप्रिशिएट करा, त्याला अपोलोजाइज करा, त्याला स्वीकार करा, त्याच्यावर प्रेम करा आणि त्याला धन्यवाद द्या. हा सराव तुमचं प्रौढ आणि स्वतःचं तुमच्या सर्व जखमांना भरून काढेल. तुमचा आणि तुमच्या मुलाच्या दरम्यान विश्वास निर्माण करेल आणि तुमच्या अंतरात्म्यात तुम्हाला घेऊन जाईल खोलवर. स्वतःशी तुम्ही एकरूप व्हाल आणि हे गहन आहे आणि हे पूर्णपणे जीवन बदलणारं आहे. आता आपण मूल्यातून जगणे, सीमा ओळखणे आणि प्रामाणिकताला थोडं डीप मध्ये जाणून घेऊया. स्वप्रेम हे निष्क्रिय नाही, हे सक्रिय आहे, हे धाडसी आहे, हे अस्वस्थ असतानाही स्वतःला निवडणे आहे. दोष न देता आपण कशा सीमा आखायच्या ते बघूया. सीमा ह्या भिंती नाहीत, त्या क्रियेतील प्रेम आहेत. जेव्हा तुम्ही तुम्हाला थकवणाऱ्या गोष्टींना नाही म्हणता, तेव्हा तुम्ही तुम्हाला पोषण देणाऱ्या गोष्टींना हो म्हणता. तुम्ही स्वतःचा सन्मान करता आणि म्हणून तुम्ही इतरांना अशा गोष्टींसाठी नाही म्हणता. याचा सराव कसा करायचा? तर नाही हे एक संपूर्ण वाक्य आहे. तुम्हाला स्पष्टीकरण, समर्थन किंवा माफी मागायची गरज नाही. तुम्ही स्पष्ट नाही म्हणायला प्रयत्न करायचा आहे आणि ते म्हणायचं आहे. अस्वस्थता हे तुम्ही चुकीचे आहात याचे चिन्ह नाही, हे तुम्ही वाढत आहात याचे चिन्ह आहे. जेव्हा तुम्हाला डिस्कम्फर्ट वाटेल तर तुम्ही समजा की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. आणि तुम्ही जर ह्यात बदल होत असेल तर ते कसे ओळखायचं? तुम्ही जे होता ते नाही, तो तुमचा भूतकाळ. तुम्ही खरोखर कोण आहात ते आता होत आहात जेव्हा तुम्ही नाही म्हणायला शिकाल आणि या गोष्टींची प्रॅक्टिस करायला जाल. तुम्ही तुमची जुनी ओळख, जसं की मी पुरेसा नाही, मला सिद्ध करण्याची गरज आहे, मी तुटलेला आहे, ही गरज, ही जी आहे तुमची पर्सनॅलिटी किंवा आयडेंटिटी आहे, ओळख आहे, ही जाऊन तुम्हाला नवीन ओळख निर्माण करायची आहे. आणि ती ओळख असणार आहे, मी संपूर्ण आहे, मी योग्य आहे, मी पात्र आहे, मी परिपूर्ण आहे, मी प्रेम आहे, मी शक्तिशाली आहे, मी जसा आहे तसा संपूर्ण आहे. या नवीन ओळखीप्रमाणे जगा. ही नवीन ओळख अनेक वेळा लिहा, स्वतःशी बोला आणि याची प्रॅक्टिस करा. आणि याच ओळखीप्रमाणे जगा. या ठिकाणाहून निर्णय घ्या. कुठलाही निर्णय घेताना स्वतःला सांगा, जर मी परिपूर्ण असेल, जर मी योग्य असेल, पात्र असेल, शक्तिशाली असेल, तर मी कसा निर्णय घेईल, काय निर्णय घेईल, आणि तेव्हाच निर्णय घ्या. पुढचं पॉइंट आहे प्रामाणिकता. कामगिरी करणे थांबवा. इतरांच्या दबावाखाली इतरांसाठी मरणे थांबवा. ते लपवणे थांबवा आणि लहान होणेही थांबवा. स्वतःला कमी लेखणे थांबवा. जगाला तुमची गरज आहे. जो तुमचा खरा स्व आहे त्याची गरज आहे. गोंधळलेल्या, अपूर्ण, सुंदर, मानवी त्याची नाही. इतरांचं प्रेम सांभाळण्यासाठी, इतरांना सांभाळण्यासाठी स्वतःचा त्याग करणारा नाही. तुम्ही जसे आहात तशी त्याच खऱ्या स्वरूपाची जगाला गरज आहे. स्वप्रेम म्हणजे स्वतःला होण्याची परवानगी देणे
आणि स्वतःला स्वतःमध्ये जसं आहे तसं जगण्याची परवानगी देणे आणि तसं जगणे. आणि मित्रांनो, ही तुमची नवीन सुरुवात आहे. तुम्ही खूप पुढे आला आहात. फक्त या पुस्तकातून नाही, तर आयुष्यातून. तुम्ही प्रत्येक कठीण दिवस टिकून राहिला आहात. तुम्ही प्रत्येक हृदयभंग, प्रेमभंग किंवा इतर कुठलंही दुःख, प्रत्येक क्षण तुम्हाला वाटेल की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, अशा क्षणातूनही तुम्ही पुढे आला आहात. आणि ह्या सर्व ठिकाणाहून तुम्ही खंबीरपणे टिकून आहात आणि तुम्ही येथे आहात. अजूनही येथे आहात. तुम्ही अजूनही वाढत आहात. तुम्ही बरे होत आहात. तुम्ही इम्प्रूव्ह होत आहात आणि पुढे जात आहात. हे कमकुवतपणा नाही, ती एक शक्ती आहे मित्रांनो. आता वचनबद्धता करण्याची वेळ आली आहे. परिपूर्णतेकडे नाही, तर प्रेमाकडे. जसे आहोत तसे नॅचरली, खऱ्या स्वरूपाने, कुठलाही मुखवटा न घालता वागण्याची, बोलण्याची आणि तसं राहण्याची शिकायची गरज आहे. दररोज स्वतःला निवडा. स्वतःशी प्रेमाने बोला. इतरांना देता तीच करुणा स्वतःला द्या आणि तसंच स्वतःला वागवा. तुमच्या आंतरिक मुलाला बरे करा. तुमचे अवचेतन पुन्हा प्रोग्राम करा. तुमची ओळख पुन्हा लिहा. तुम्ही तुटलेले नाहीत. तुम्ही जास्तीही नाहीत. तुम्ही पुरेसे नाही असे नाही, तर तुम्ही एक चमत्कार आहात. तुम्ही प्रेम आहात, परिपूर्ण आहात, तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही योग्य आहात. आणि या क्षणापासून तुम्ही त्याप्रमाणे जगत आहात. म्हणून हे तुमचं खरं स्वरूप आहे. हेच तुमचं खरं घर आहे आणि तिथं तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तुमच्या घरी तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ह्यासाठी तुम्ही मी या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टींची नेहमी प्रॅक्टिस करा. आणि ह्यासाठी तुम्ही काही साचे वापरू शकता. जसे की लज्जेसाठी, मी लज्जा सोडत आहे. मी मानव आहे. मी शिकत आहे. मी करुणेला योग्य आहे. अपराधीपणाचा बोध असेल तर त्यासाठी, मी स्वतःला माफ करतो. मी सर्वोत्तम केले आहे. मी शांती निवडतो. पुरेसा नाही याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता, मी पुरेसा आहे. मी नेहमीच पुरेसा होतो. मी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आता सोडत आहे. मी इतरांना सिद्ध करायची गरज सोडत आहे. आणि जर नकाराचा असेल तर नकारासाठी म्हणा, मी प्रेमाला योग्य आहे. ही माझी जागा आहे. मी पात्र आहे. मी स्वतःला पूर्णपणे स्वीकार करत आहे. जर या पुस्तकाने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला स्वतःशीच जोडायला मदत केली असेल, नवीन शिकायला मिळालं असेल, तर मार्गदर्शित उपचार, ध्यान आणि स्वप्रेम साधनासाठी माझ्या यूट्यूब चॅनलचं सदस्यत्व घ्या. त्याला सबस्क्राईब करा. तिथं अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत. माझे अनेक प्रोग्राम आहेत. एक इनर अलाइनमेंट म्हणून प्रोग्राम आहे, ज्यात मी तुमचं स्वतःशी बालकाचं पूर्ण हिलिंग करून देतो आणि स्वतःचे तुमचे बिलीफ आणि पॅटर्न ब्रेक करायला मदत करतो. तुम्ही त्या प्रोग्राममध्ये भाग घेऊ शकता. मी दररोज रात्री 8 वाजता फ्रीमध्ये सर्वांसाठी हिलिंग देतो. तुम्ही माझी कम्युनिटी जॉईन करून ते फ्रीमध्ये हिलिंग घेऊ शकता. दैनंदिन समर्थन आणि प्रोत्साहनासाठी माझ्या समुदायात तुम्ही सामील होऊ शकता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. जर तुम्ही खोल परिवर्तनासाठी तयार असाल तर माझे अनेक ग्रुप्स आहेत किंवा माझे स्वतंत्र सत्र तुम्ही बुक करू शकता, सेशन बुक करू शकता. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. आपण आता एकत्रपणे या सर्व प्रवास करणार आहोत. मी सदैव तुमच्या मदतीसाठी तयार आहे. मित्रांनो, पुढचं पाऊल घ्या. ॲक्शन घ्या. माझा नंबर दिलेला आहे. केव्हाही कॉल करा. मी मार्गदर्शन करायला तत्पर आहे. तुम्ही माझे सेशन बुक करा. आणि तुम्हाला ज्यांना पेड घ्यायचं असेल ते पेड सेशन घ्या किंवा ज्यांना फ्री हवं असेल ते फ्री सेशन घ्या. मी तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहे. तुम्ही कुठल्याहीपणे कधीही तुम्हाला मदत लागली तर तुम्ही मला मेसेज करू शकता, माझे ग्रुप जॉईन करू शकता आणि मला काय मदत हवी नक्की कळवा. मी तुम्हाला गाईड करेल, मार्गदर्शन करेल आणि पुढील रास्ता पण दाखवेल. पण मित्रांनो, स्वतःसाठी पाऊल उचला. स्वतःवर प्रेम करा. हे आयुष्य छोटं आहे. स्वतःवर प्रेम करत जगा. अनेक पद्धती आहेत. EFT, होओपोनोपोनो, NLP, प्रोग्रामिंग आणि इतर. आणि त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवेल. एक पाऊल उचलून माझ्याशी संवाद साधना. कुठलीही मदत लागली तर नक्की कळवा. थँक यू व्हेरी मच मित्रांनो. तुम्ही हे पुस्तक ऐकलत
म्हणून मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.